श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आज आहे गुरुवार, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवारच्या निमित्ताने आपण स्वामी संदेश ऐकूया, कारण गुरुवारी आपण जेवढं स्वामींचं नामस्मरण करतो तेवढं जास्त आशीर्वाद आपल्याला स्वामींकडून मिळत असतो. खरं तर नामस्मरण करण्यासाठी फक्त गुरुवारची वाट बघू नये, तर रोजच नित्यनियमाने स्वामींचं नामस्मरण करावं. कारण जेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करत असतो तेव्हा तेव्हा आपल्या आजूबाजूच्या ज्या स्वामींच्या लहरी आहे त्या उत्तेजित होत असतात आणि आपलं रक्षण करत असतात. ह्या एका वाक्यावर जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर स्वामी भक्त हो, गुरुवार म्हटलं तर स्वामींच्या चरणी आपण सेवा रुजू करत असतो. आता ज्याला जेवढी शक्य आहे तेवढी सेवा रुजू करावी, परंतु स्वामी देखील आपल्यासाठी गुरुवार निमित्त स्वामी संदेश घेऊन येतात आणि ते आपण ऐकायला हवे. हे बघा, तुमच्या समोर जे 3 फुलं दिसत आहे त्यापैकी एक फूल तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश ऐकून घ्यायचा आहे. आता हा व्हिडिओ, ही फुलं तुमच्याकडे स्वतःहून आलेली नसून स्वामींनी केलेली जाणून बुजून ही योजना आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करा आणि तसे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपलं आयुष्य हे स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे बाळा, कधी कधी परिस्थितीमुळे तू हतबल होतोस आणि निराशही होतोस, परंतु आम्हाला तुला एकच विचारायचं आहे की तू इतका हतबल आणि इतका निराश का होतोस जेव्हा आम्ही तुझ्या सोबत आहोत. अरे, तुझ्याच वाट्यात हे अडथळे आहे असं तुला वाटतं का? तुझ्याच वाट्याला आम्ही एवढ्या समस्या निर्माण केलेल्या आहे असाही प्रश्न तुझ्या मनात येतो का? आणि हो, आम्हाला ठाऊक आहे तुझ्या मनामध्ये अगदी असेच प्रश्न निर्माण होतात. कारण जेव्हा जेव्हा तू आमच्या दरबारात येतो, आमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये मला ती भक्ती कमी आणि तुझे प्रश्न जास्त दिसत असतात. आणि म्हणून माझाही जीव खूप कासावीस होतो रे. माझा भक्त असा हतबल झालेला बघणं मलाही आवडत नाही. पण तू एक गोष्ट विसरून जातो रे. ही संकट, ही दुःख, हे प्रश्न आम्ही तुला दिलेच नाही रे, तुझ्या कर्मांनी दिलेली आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा तू स्वीकार करायला शिक, कारण कर्माची फळं ही कोणालाही चुकली नाही. जेव्हा श्रीराम झाले, जेव्हा श्रीकृष्ण झाले, तेव्हा त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं मिळाली. त्यांनीही त्यांचं आयुष्य हे खडतर प्रवास करूनच घालवलं. तू तर एक साधा मनुष्य आहे रे, तुझ्या कर्मांपासून तुझी सुटका नाही. म्हणूनच तुला आम्ही सांगतोय की जे आहे त्याचा स्वीकार कर, आनंदाने स्वीकार कर. पण स्वीकार करत असताना त्या दुःखामध्ये, त्या संकटांमध्ये तू आमचं नामस्मरण कर. आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. याउलट तुझे जे प्रयत्न आहे ते तू प्रामाणिकपणे करायला शिक. अरे, अशा भक्ताची साथ आम्ही सोडूच शकत नाही, कारण तो भक्त आमचाच असतो. आणि आमच्या अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतो की अरे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, तू चांगलं कर्म करत राहा. तुझं चांगलं कर्म करायला आणि तुझं जे काही कार्य आहे, तू जे काही काम करत आहे ते प्रामाणिकपणे करायला तू कधीही विसरू नकोस. कारण तू जे कर्म करत आहे, जे तू काम करत आहे, त्या कामाला फळ देण्याचं काम आणि तुझ्या कर्माला योग्य न्याय देण्याचं काम आमचं आहे. जो आमचा भक्त चांगले कर्म करतो त्यासोबतच त्याचे जे काही कष्ट असतात ते प्रामाणिकपणे घेतो, अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहतो. याउलट त्यांच्या अंतरात्म्यामध्ये फक्त आणि फक्त आम्हीच विराजमान असतो. अशा भक्ताला आमच्यापर्यंत येण्याची गरज पडत नाही. अशा भक्ताला आमच्यापर्यंत येण्याची गरज पडत नाही, तर अशा भक्तांपर्यंत आम्ही स्वतः जाऊन पोहोचतो. आणि म्हणूनच आम्हाला एकच वाटतं की आमच्या भक्ताने नेहमी सकारात्मकच विचार करायला हवे. कारण जसे जसे आमचा भक्त विचार करतो तसा तसाच तो घडतही जातो. अरे, हे ब्रह्मांड आहे. ह्या ब्रह्मांडकडे तुम्ही ज्या लहरी पाठवणार आहात त्याच लहरी हा ब्रह्मांड तुमच्याकडे पाठवणार आहेत. त्यामुळे आम्ही तर ब्रह्मांड नायक, आणि आम्ही ब्रह्मांड नायक असल्यामुळे जर तुम्ही आमचं नामस्मरण करत असाल आणि तुमचे विचार हे सकारात्मक ठेवत असाल तर हा ब्रह्मांड तुम्हाला जितकं मागणार आहे त्यापेक्षाही जास्त देणार आहे. फक्त ह्या एका वाक्यावर तुमचा विश्वास असायला हवा.
तुला एक ठाऊक आहे का, तू जसा विचार करतो ना तसाच तू घडत जातो, तसाच तू बनत जातो. सकाळी जेव्हा तू डोळे उघडतो ना तेव्हा तुझ्या मनामध्ये जो सगळ्यात पहिला विचार असतो तोच विचार दिवसभर तुला परत मिळत असतो, हे तुझ्या लक्षातच येत नाही. त्यामुळे जेव्हाही तू तुझे डोळे उघडशील तेव्हा फक्त सकारात्मक विचार कर. आजचा दिवस हा चांगलाच जाणार आहे, काल जसा गेला त्यापेक्षाही कदाचित अजून चांगला जाणार आहे असं म्हण आणि तुझ्या दिवसाची सुरुवात कर. बघ, तुझा दिवस खरंच चांगलाच जाणार आहे, ह्या एका वाक्यावर विश्वास ठेव. तू जर म्हणाला ना की हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य जगताना मला फार मजा येत आहे, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच तुला मिळणार आहे. पण रोज उठून तू जर म्हणत असेल की माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहे, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि हे आयुष्य आता मला फार अवघड जात आहे, जर तू असं म्हणत असशील तर तुझं आयुष्य तुला कधीही सुख देऊ शकत नाही. या उलट जर तू म्हणाला की हे आयुष्य माझं आहे आणि हे आयुष्य जगायला मला खूप आवडत आहे, प्रत्येक क्षण मी आनंदातच घालवणार आहे, तर बघ, हे आयुष्य तुझ्यासाठी आनंदाचा प्रत्येक क्षण घेऊन येणार आहे. फक्त तू काय विचार करतो यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असणार आहे. अरे, आयुष्य आहे, आयुष्यामध्ये थोडाफार अडचणी येणारच आहे, परंतु जो आमचा आहे त्याच्या अडचणी संपवण्याचं काम आम्ही करणार आहे. त्यामुळे तू फक्त निश्चिंत राहा आणि आमचं नामस्मरण कर. तू तुझं कार्य कर आणि त्याचं फळ काय मिळणार आहे हे आमच्यावर सोड. कारण तुझी जबाबदारी जर आम्ही घेतली आहे तर तुला सुखात ठेवायचं की दुःखात ठेवायचं हे आम्हीच ठरवणार आहोत. फक्त त्यासाठी मात्र तुला स्वतःला एकच प्रयत्न करावा लागणार, तो म्हणजे तुझे विचार बदलावे लागणार. तुझे नकारात्मक जे विचार आहे त्याला संपवून तू सकारात्मक विचार करायला शिक. नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही सकारात्मकच घडणार आहे. त्यामुळे आम्ही तुला एकच सांगतो की आता तुझं तूच ठरव, तुला मिळालेलं हे आयुष्य तुला रडत रडत घालवायचं की हसत खेळत घालवायचं. तुझ्या पाठीशी तर आम्ही कायम राहणारच आहोत, फक्त ह्या एका गोष्टीची जाणीव मात्र मनामध्ये कायमच राहू दे. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय संदेश घेऊन आलेले आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, तुझ्या वाट्याला सध्या अपयश येत आहे, सतत निराशा येत आहे, पण तरीही तुला एक ठाऊक आहे का, अशी परिस्थिती फक्त ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांच्याच वाट्याला येते. आणि त्यामुळे तू एक आनंद मान की तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, म्हणूनच तुझ्या वाट्याला हे दुःख येत आहे. आणि तुझ्या एक गोष्ट अजून लक्षात येते का, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा तू पुन्हा एकदा नव्याने उभा राहतो, पुन्हा एकदा नवी भरारी घेऊ पाहतो. आणि हे बळ तुला कुठून येतंय, तर ते बळ तुला आम्ही देत आहोत, कारण आम्ही तुझ्या सोबत आहोत, कारण तू आमचं सदैव नामस्मरण करत आहे. अरे, जो भक्त आमचं नामस्मरण करतो त्याच्यासाठी आम्हाला सगळं काम सोडून, सगळ्या जबाबदाऱ्या सोडून यावंच लागतं. संकटकाळी तुझे पाय डगमगू नये म्हणूनच तर आम्ही तुझे पाय घट्ट पकडून ठेवले आहे, पण हे तुझ्या लक्षात येत नाही. अरे, जेव्हा तू एखाद्या मंदिरात जातो, देवाची मूर्ती बघतो, तेव्हा तू किती भारावून जातो, किती छान मूर्ती आहे असं म्हणतो, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या मूर्तीचं रूप घेण्यासाठी त्या देवाला देखील टाकीचे घाव सोसावे लागले आणि तेव्हा कुठे त्याला हे सुंदर रूप मिळालं. जर त्याने टाकीचे घाव सोचलेच नसते, त्याने तशी तयारी दाखवलीच नसती, तर कदाचित तो कायमचा एक दगड बनून राहिला असता, त्याला कोणीही नमस्कार केला नसता. आणि म्हणूनच सांगतोय, अरे, टाकीचे घाव हे देवालाही चुकले नाही, तर तू मनुष्य आहे. तुला जेवढे घाव बसणार आहेत तेवढा तू मजबूत होणार आहे आणि तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या जगाचा बदलणार आहे. आणि जगाचं सोड, आमच्या नजरेत तर तू सोन्याहूनही मौल्यवान होणार आहे, हे मात्र तू कधीही विसरू नको. अडचणींना घाबरू नको, कारण ह्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी आम्ही सदैव तुला एक प्रकारचं बळ देणार आहोत. ज्याच्या आयुष्यामध्ये जास्त संघर्ष त्याचं आयुष्य सगळ्यात सुंदर बनत असतं, हे कायम लक्षात ठेव, हे कायम लक्षात ठेव. आणि हा संघर्ष जेव्हा जेव्हा तुला वाट्याला येणार आहे तेव्हा तेव्हा तू फक्त आमचं नाम घे. आम्ही तुला एकच सांगू की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा गुरुवार निमित्ताचा जो स्वामी संदेश होता तो तुम्ही ऐकला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की स्वामी म्हणतात, माझा जोही भक्त स्वतःशी प्रामाणिकपणे राहतो किंवा त्याचं जे काही काम आहे, मग त्याचा व्यवसाय असू द्या, त्याची नोकरी असू द्या, तो विद्यार्थी असू द्या किंवा एखादी गृहिणी असू द्या, ती व्यक्ती जर 100% योगदान तिच्या कामासाठी देत आहे तर अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहत आहोत.
त्याची कर्तव्य त्यांनी पार पाडावी आणि आमची कर्तव्य आम्ही पार पाडू, असं स्वामी अगदी ठामपणे सांगत आहे. कारण स्वामी शेवटी एकच सांगतात की जो स्वतःची मदत करतो त्याची मदत स्वामी महाराज स्वतः पुढाकार घेऊन करत असतात. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवायला विसरू नका, कारण बऱ्याचदा काय होतं की तुम्ही बेल बटन प्रेस करत नाही आणि मग नवीन आलेला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. चला मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.